Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. कोकणात सध्या तापमानाचा पारा वाढतोय आणि या वाढत्या तापमानाचा पाऱ्याचा परिणाम मतदानावरती होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने यावेळेला विशेष काळजी घेतलेली पाहायला मिळते आहे। उष्णतेच्या लाटेचा विचार करून मतदारांसाठी वेटिंग रूमची सोय उपलब्ध केली जाणार आहे। कोकणात सध्या तापमानाचा पारा वाढतो आहे। उष्णतेने नागरिक हैराण झालेले पाहायला मिळत आहेत। सध्या तापमानाचा पारा हा 42 अंशाच्या वरती गेलेला आहे। त्याचमुळे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राच्या ठिकाणी वेटिंग रूम उभारण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आत्तापर्यंत झालेल्या मतदानामध्ये मतदानाची टक्केवारी ही उन्हामुळे घटत असल्याचं पुढे आलेलं होतं आणि त्याचमुळे मतदान केंद्रावरती प्रतीक्षालयांची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून मतदारांना उन्हात रांगेत उभं राहावं लागणार नाही याची काळजी या प्रतीक्षालयामध्ये घेतली जाईल। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 7 मे रोजी मतदान होतं आहे आणि त्याच पद्धतीनं सध्या हवामान खात्याच्या नियंत्रण कक्षावरती ही लक्ष ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात 1940 मतदान केंद्र आहेत आणि या ठिकाणी वेटिंग रूम म्हणजेच प्रतीक्षालय उभारण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या पाहायला मिळत आहेत, जेणेकरून जी मतदानाची टक्केवारी जी घटते आहे त्याला आळा घालण्यासाठी या ठिकाणी या प्रतीक्षालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे, जेणेकरून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मतदानाचा टक्का हा वाढू शकेल। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.